स्वागत आहे सर्वांचं आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. नवीन अशा सोप्या सुंदर रांगोळ्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि नेहमीप्रमाणे मला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला खूप जास्त आवडतं आहे, कारण की तुम्ही ज्या छान अशा कमेंट्स माझ्या सगळ्या व्हिडिओजवर करत असतात आणि इतकं छान तुम्ही मला ॲप्रिशिएट करता ना, त्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. आज मी तुमचे धन्यवाद पहिल्यांदाच मानते आहे, कारण की तुम्ही लास्ट व्हिडिओजवरती खूप छान अशा कमेंट्स पण केलेल्या आहेत आणि भरपूर साऱ्या ताईंनी आपल्या डिझाईन्स पण ट्राय केलेल्या आहेत. मला तुमचे फोटोज आलेले आहेत, तर थँक्यू सो मच. ज्या सगळ्या ताईंनी आपल्या डिझाईन्स ट्राय केलेल्या आहेत त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. असे छान डिझाईन्स तुम्ही शिकत राहा आणि छान डिझाईन्स तुमच्या दरवाजासमोर रोज काढत जा. मी पण तुम्हाला रोज नवीन प्रकारचे डिझाईन्स दाखवेल. तर बघा, आपली पहिली डिझाईन बोलता रेडी पण होत आलेली आहे. आज जर तुम्ही पहिल्यांदा आपले व्हिडिओज पाहत असाल तर नक्की पहा आपल्या चॅनलचे सगळे व्हिडिओज चेक करा आणि तुम्हाला आवडलं तरच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला कोणत्या टाईपच्या डिझाईन्स काढायला आवडतात रोज? तुम्ही तुमच्या घरी रोज रांगोळी काढतच असाल, तर तुम्ही कशा डिझाईन्स काढतात? जरा मला पण सांगा, म्हणजे मी पण अजून काहीतरी वेगळं ट्राय करेल आणि तुम्हालाही काहीतरी वेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स पण मी दाखवू शकेल. तुम्हालाही वेगवेगळ्या प्रकारच्या अजून डिझाईन एक्सप्लोअर करायला आवडत असेल तर मला नक्की सांगा. मी नक्की प्रयत्न करेल तुम्हाला तशा टाईपमध्ये डिझाईन्स दाखवण्याचा. तर आपली नेक्स्ट डिझाईन आहे, ही पण आपण खूप म्हणजे असं दरवाजासमोर काढायला वापरू शकतो आणि खूप सुंदर पण दिसते ही पण डिझाईन. काल मी ज्या डिझाईन्स तुम्हाला दाखवल्या होत्या त्या भरपूर साऱ्या ताईंनी काढून बघितलेल्या आहेत आणि मला तर इन्स्टाला तुमचे फोटोज पण मिळालेले आहेत. तर मला खूप छान वाटलं जेव्हा तुम्ही इथे मला फोटोज पाठवतात तेव्हा. तर खरंच एकदम छान असं, म्हणजे या फीलिंग्स मी कोणाला एक्सप्लेन पण नाही करू शकत. असंच तुम्ही नेहमी आपल्या चॅनलवरती प्रेम दाखवत राहा आणि आपल्या चॅनल करून तुम्हाला तर भरपूर काही नवीन शिकायला मिळेलच, त्यात काही वादच नाही. बघा, इथे आपण असं डिझाईन काढून घेतोय. ही पण खूप अगदी बेसिक आणि इझी अशी डिझाईन आहे. दिसताना खूप अट्रॅक्टिव्ह पण दिसते. असे 3 आपल्याला काढून घ्यायचे आहेत सगळ्या साईडने. इथे मी जरा वेगळं कलर कॉम्बिनेशन वापरलेलं आहे. तुम्हाला जेही आवडेल ते तुम्ही वापरू शकता. मोस्टली येलो आणि रेड आपण जास्त वापरतो, पण कधी जरा वेगळे कलर्स वापरून पाहायचे, जे कॉन्ट्रास्ट असतात ते वापरायचे. आणि जसं आपल्याकडे खाली जेव्हा जी बॅकग्राऊंड असते ते पण आपल्याला तसं मॅच होईल त्या अकॉर्डिंग आपण कलर्स यूज करायचे. तर नेक्स्ट आपली डिझाईन आहे ही 3 ते 1 टिपक्यांमध्ये पण काढणार आहोत. ही छोटीशी अशी डिझाईन आहे. ही तुम्ही देवघरासमोर काढू शकता, अगदी दरवाजासमोरही काढू शकता. तुम्हाला छोट्या डिझाईन्स काढायला आवडत असेल तर, किंवा तुमच्याकडे कमी स्पेस असेल तर. आजकाल सगळ्यांकडे कमीच स्पेस असतो मोस्टली. जास्त स्पेस फक्त जे लोकं गावाकडे राहतात त्यांच्याकडे असतो, भरपूर मोठ्या अंगणामध्ये, किंवा तुळशी वृंदावन असतं त्यांच्याकडे. मग तिथे भरपूर मोठ्या रांगोळ्या काढू शकतो आपण. पण आपण आता कसं फ्लॅट्समध्ये राहत असतो आणि इथे आपल्याकडे थोडीशी जागा असते आणि आपल्याला जर आवडच असेल रांगोळी काढण्याची तर आपल्याला तेवढ्याच स्पेसमध्ये रांगोळी काढावी लागते. बघा, आपली ही डिझाईन रेडी आहे. आपली नेक्स्ट डिझाईन आहे ना, ती आपण 5 ते 3 टिपक्यांमध्ये काढणार आहोत. आणि इथे माझं थोडंसं मिस्टेक झालेली आहे. या पुढच्या दोन्ही डिझाईन्समध्ये इतकी हवा होती आणि या हवेमध्ये मला रांगोळी काढायला जमत नव्हती, पण मी कशी तरी काढलेली आहे. तर प्लीज समजून घ्या तेवढं.
व्हिडिओजचं जास्त फास्ट होत आहेत का स्लो होत आहेत, किंवा तुम्हाला काही वाटते व्हिडिओजबद्दल, काही चेंजेस पाहिजे आहेत का तुम्हाला, तर हेही मला तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सजेस्ट करत जा, जेणेकरून मी पण थोडंफार काही चेंजेस करू शकते आपल्या डिझाईन्समध्ये, किंवा मग आपण डेली काय बघतो आहे त्यामध्ये त्या डिझाईन्स तुम्ही पाहतायत रोज रोज त्या. ही पण अगदी बेसिक आणि सुंदर अशी डिझाईन आहे. पण ह्यामध्ये मी जरा सरळ सरळ रेषा पण नाही आल्या आहेत माझ्या, आणि हवा जास्त चालू होती त्यामुळे ते व्यवस्थित झालेले नाही, आणि मला असं असतं की एकदम परफेक्ट झालं पाहिजे जेव्हा शेप्स काढते मी तेव्हा. बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे 2 कलर वापरून लाईन्स काढून घ्यायच्या आहेत, आणि इथे डॉट्स द्यायचे आहेत सगळ्या साईडने. ही डिझाईन मी तुम्हाला परत एकदा काढून दाखवेल, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने काढून दाखवेल. बघा आपली डिझाईन रेडी आहे. नेक्स्ट आपली डिझाईन आहे ती 4 ते 2 ठिपक्यांमध्ये आपल्याला काढायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला 4ही साईडने असा आकार काढून घ्यायचा आहे, आणि इथे डॉट्स काढून त्याला आपल्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे, आणि 4ही साईडने आपण फुलं काढणार आहोत आता. अशी फुलांची डिझाईन आपण नंतर स्टिकच्या मदतीने काढणार आहोत. तर तुम्हाला आजच्या डिझाईन्स आवडल्या की नाही हे मला कमेंट करून नक्की कळवा. पुढच्या भागात आपण छोट्या डिझाईन्स पाहणार आहोत देवघरासमोर काढण्यासाठीच्या. तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करा, आणि तुम्हाला व्हिडिओज आवडले तर प्लीज सबस्क्राईब पण करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या डिझाईन्ससोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.